मित्रहो नमस्कार. मी सतीश नाडगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्याबरोबर आहेत अभय सातपुते कुपवाड सांगली, अजय अरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, किशोर ठाकूर नाशिक, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर. माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे आवी आणि प्रवीण पोरजे या सर्वांसह मी आपलं स्वागत करतो. या आधीच्या व्हिडिओत मी आपल्याला स्पष्ट कल्पना दिली होती की विकल्पाच्या संदर्भामध्ये आपल्याला मुळात योजना काय आहेत त्या योजनांचा माहिती सविस्तरपणे मिळालेली नाही आणि आपल्याकडे विकल्पाची मागणी झालेली आहे. सप्टेंबर 24च्या वित्त विभागाच्या पत्रकात या संबंधातली नियमावली तयार करण्याचे, त्या नियमावलीच्या अंमलबजावणी संबंधात कार्यवाहीचा तपशील ठरवण्याचे सर्व अधिकार वित्त विभागाला प्राप्त झालेले होते. या प्राप्त अधिकाराच्या अधीन राहून वित्त विभागाने आपल्याला ही योजना नेमकी काय आहे याची माहिती देणं ही गरजेची गोष्ट होती. त्याबरोबरच विकल्पाचा नमुना देणं हे त्यांच्यावर बंधनकारक होतं. आपल्याकडे 31 मार्च पूर्वी अंतिम विकल्पाची मागणी करीत असताना विकल्पाचा नमुनाच कोणाला दिला गेलेला नाही, ही सगळ्यात मोठी उणीव आहे. या त्रुटींचा विचार करून महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे महासचिव मिलिंद जोशी यांनी 19/3 राज्य शासनाला पत्र दिलेलं आहे. अशी अनेक पत्र यापूर्वी खूप आधीच म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीपासून सर्व सदस्यांनी शासनाला अशी विनंती पत्र सादर केलेली आहेत की आम्हाला मुदतवाढ मिळावी. याबरोबरच आपले जे कोकण विभागाचे शिक्षक आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सुद्धा विधिमंडळामध्ये या मुदतीची मागणी केलेली आहे. मी या व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय हा बुधवार आहे. माझ्या अंदाजानुसार शुक्रवारपर्यंत या मुदतवाढीचा विकल्पाकरिताच्या मुदतवाढीचा शासन निर्णय नेमकेपणाने जाहीर होईल अशी माझी अपेक्षा आहे. शनिवार रविवार आणि सोमवार 3 दिवस आता कार्यवाही नसल्यामुळे आपल्याला ही मुदतवाढ मिळणार हे नक्की. त्यामुळे आपल्यावर कोणीही किती दडपण आणलं तर आपण निर्भयपणाने एकच गोष्ट सांगायची आहे. काय सांगाल? विकल्पाचा नमुना द्या, राष्ट्रीय निवृत्ती वेतनाच्या योजनेच्या संदर्भातला तपशील आम्हाला कळवू, त्याशिवाय आम्ही हा विकल्प देण्यास असमर्थ आहोत. स्पष्टपणे घाबरायचं काही कारण नाही, कारण हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मागच्या व्हिडिओत मी आपल्याला बोललो होतो की आपण नोकरी करतो ही चरितार्था करता आणि बचत करतो ते भविष्याकरता. म्हणून भविष्य निर्वाह निधीमध्ये बचत ही आपल्या भविष्याची तरतूद आहे आणि ती तरतूद आपल्याला आंधळेपणाने करायची नाही एवढं नक्की. आता या संबंधात आपल्याला सर्व बाजूंनी विचार करणं ही आपली गरजेची गोष्ट आहे. एकतर्फी विचार करून नुसतं हो लाहो करा आणि ही NPS योजना चांगली, UPS योजना चांगली, अमक्यात फायदा आहे तमक्यात फायदा आहे, अशा पद्धतीच्या विधानांना तसा काही अर्थ नसतो. म्हणून या विषयाच्या संबंधामध्ये जे जाणकार आहेत, ज्यांचा याच्यावरती अभ्यास आहे आणि याकरता जे लढे उभे करतात अशा व्यक्तींची आपल्याला मतं ऐकून घ्यायची आहेत. ऐका, मनन करा. मी सुद्धा तुमच्यावर तेच करणार आहे आणि बघ आपण कुठला आणि का आणि कोणाला फायद्याचा ठरेल याचा विचार करत राहणार आहे. हा एका व्हिडिओत संपणारा विषय नाही हे तेव्हा मी बोललो होतो. या संदर्भात माझे मित्र आहेत शिवाजी खोडे, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. अर्थात त्यांनी याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले. ते व्हिडिओ मी यासोबत आपल्याला जोडून देतोय आणि त्यापैकी काही व्हिडिओची खाली मी आपल्याला लिंक देणार आहे. म्हणजे आपल्याला ही पूर्ण सगळ्या योजनांचा तपशील त्यामध्ये
आपल्याला कुठे धोका होऊ शकतो अशा पद्धतीची त्यांची मतं त्यांनी मांडलेली, त्यांच्या मतांचं स्वातंत्र्य त्यांना आहेच. आपल्याला त्यांच्याकडनं मिळणारी माहिती महत्वाची आहे. ती माहिती ऐका, मनन करा. त्या संबंधात आपल्याला जे जे मुद्दे लक्षात येतील ते लक्षात घ्या, ते नमूद करा. वाटल्यास कमेंटमध्ये कळवा किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली आपण सगळ्यांचे संपर्क आणि संदर्भ क्रमांक, मोबाईल क्रमांक देत असतो. त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्याबरोबरच शिवाजीराव खुडे यांचे जे व्हिडिओ आहेत त्याला आपण कमेंट केली आणि त्यांच्याकडे माहिती मागितली तर तेही अत्यंत फ्रेंडली आहेत आणि तेही आपल्याला आपल्या प्रश्नांची मनमोकळी उत्तर कायद्यानुसार देतील. त्यांची वैयक्तिक मतं आपल्याला ऐकायला आनंद होईल. आपण ते जरूर ऐकूयात. मी त्यांचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच त्यांनी हे व्हिडिओ आपल्यासमोर आपल्या माध्यमातून, जे आम्ही शिक्षक येतात या माध्यमातून सादर करण्याची परवानगी दिली. याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपण त्यांच्या व्हिडिओचं आधी ऐकूया, श्रवण करूया, मनन करू, चिंतन करू आणि आपल्याला जे मुद्दे लक्षात येतील त्या बाजूला नमूद करून ठेवू. लवकरच आपण या सगळ्याचा परामर्श घेणार आहोत. हा सतत चालणारा फार मोठ्या कालावधीचा विषय असणारी ही बाब मात्र लक्षात ठेवा. आणि या संबंधातल्या नाही अशा सर्वच व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो. माझ्या महाराष्ट्रातील कर्मचारी चळवळीतील दैवत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार. आज आपण थंबनेलवरील टॅगलाईन पाहिली असेल, शोध पेन्शनचा, जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा. होय होय, खरंच महाराष्ट्रात मागील 20 वर्षाची परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा शोध घेण्याची परिस्थिती वास्तवबावी समोर आलेली आहे. म्हणूनच त्या टॅगलाईन खाली यापुढे आपण सर्वजण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या मागील 20 वर्षाच्या पेन्शनचा शोध घेणार आहोत. दुसरी गोष्ट, हा शोध घेताना आपल्याला हे पाहावं लागणार आहे की खरंच कर्मचाऱ्यांचा पेन्शन हा हक्क राहिला आहे का, याचा देखील आपल्याला आता शोध घेण्याची वेळ आलेली आहे. याच परिस्थितीमध्ये आज आपण मागील काही कालावधीमध्ये UPS असेल, RNPS असेल किंवा NPS असेल, या केंद्र सरकारच्या योजनेविषयी किंवा महाराष्ट्र सरकारच्या योजनेविषयी चर्चा करत आहोत. ही चर्चा करत असताना अनेक कर्मचारी बांधवांचे फोन आले, मेसेजेस आले, व्हिडिओ खाली कॉमेंट्स आल्या की आपण आम्हाला जुनी पेन्शन, ज्याला आपण OPS म्हणतो, ती मागील काही कालावधीसाठी महाराष्ट्रात लागू असलेली NPS योजना आणि नव्याने येऊ घातलेली UPS आणि RNPS या योजनांचं सविस्तर असं विश्लेषण, त्यांची तुलना, कंपॅरिजन आम्हाला सांगा, असं मत आल्यामुळं आपण प्रथमतः शोध पेन्शनचा, जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा, यामध्ये प्रथम या चारही योजनांचं सविस्तर असं कंपॅरिजन पाहणार. यातील पहिला भाग आपण पाहिला आहे, ज्यामध्ये आपण जुनी पेन्शन योजना, जी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 होती, त्याच्या UPS, NPS आणि RNPS सोबतच्या तुलनासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबी आपण भाग 1 मध्ये पाहिला. तो भाग 1 सोबतच्या आय बॅटनामध्ये आलेला आहे. आज आपण उर्वरित NPS, UPS आणि RNPS या योजनांविषयी सविस्तर असं तुलनात्मक अभ्यास पाहूया. आता हे जर आपण एकीकडे नियम पाहिले तर आपल्याला दुसरी बाब येते लक्षात घ्यायची, म्हणजे कर्मचाऱ्यांना लागू केलेली NPS योजना. आता ही NPS योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण मार्च 2014 नंतर आलेली आहे. पण त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 11 वर्ष DCPS नावाची डेंजरस कॉन्ट्राव्हर्शियल पेन्शन स्कीम अस्तित्वात होती. आता ती कशी डेंजरस कॉन्ट्राव्हर्शियल होती हे याच टॅगलाईन खाली आपण भविष्यात पाहणार आहोत. या पेन्शनचा शोध नक्की आपल्याला घ्यायचा आहे. परंतु आता आपण तुलना करत आहोत म्हणून सरळ सरळ NPS वर जाऊ.
एनपीएस योजना आपल्या सर्वांना माहिती आहे, केंद्र सरकारने 22 डिसेंबर 2003च्या अधिसूचनेनुसार 1/1/2004 नंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 31 ऑक्टोबर 2005च्या शासन निर्णयान्वये 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना लागू केला. आता या एनपीएस योजनेचं स्वरूप जर पाहिलं तर आपल्या सर्वांना हे माहिती आहे, कारण या सगळ्याची झळ आपण सोसतो आहोत. ते म्हणजे कर्मचाऱ्याच्या वेतनातून 10% आणि शासन देखील तेवढंच समतुल्य अंशदान यामध्ये देऊन त्याची गुंतवणूक केली जाते. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जेव्हा केंद्र सरकारने ही योजना लागू केली किंवा महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली त्या कालावधीपासून म्हणजे 1/1/2004 आणि 1 नोव्हेंबर 2005 या कालावधीपासून 1 एप्रिल 2019 पर्यंत राज्य सरकार असो केंद्र सरकार असो एनपीएस योजनेमध्ये 10% अंशदान कर्मचाऱ्यांना देत होतं आणि त्याची गुंतवणूक करत होतं. परंतु जेव्हा स्वतः केंद्र सरकारच या बाबतीतला स्वतः अभ्यास करू लागलं, अनेक बाबी स्वतःच्या समोर आल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे 5 मे 2009लाच म्हणजे एनपीएस योजना लागू केल्यानंतर आणि एनपीएस योजना प्रत्यक्षात सुरू केल्यानंतर, कारण सुरू करणं का महत्वाचं हे सांगतो, 1/1/2004 ते 1 मार्च 2008 या कालावधीत देखील केंद्र सरकारने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएसच योजना लागू केली आहे. 1 मार्च 2008 पासून केंद्र सरकारने एनपीएस योजनेचं कर्मचाऱ्यांसाठीची सर्व व्यवस्था म्हणजे पेन्शन फंड मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ह्या सगळ्या बाबी तयार करून एनएडीएल सोबत करार करून सीआरए नेमून याची प्रत्यक्षात एसबीआय, यूटीआय, एलआयसी अंतर्गत विभागणी करून त्याची गुंतवणूक सुरू केली. म्हणजे खरी स्वरूप किंवा यंत्रणा तयार 1 मार्च 2008 रोजी झाली आणि तेव्हापासून कर्मचाऱ्याची एनपीएस मध्ये गुंतवणूक सुरू झाली. आपल्या सर्वांना हे देखील कल्पना आहे की 1 जानेवारी 2009 पासून सर्वसामान्य भारतीय नागरिकांना देखील केंद्र सरकारने एनपीएस योजना सुरू केली. म्हणजे एवढ्या व्यापक स्वरूपात जर एनपीएस योजना सुरू केली तर तिचं सर्व स्वरूप त्यावेळेस तयार झालेलं होतं. मग आता अवघ्या एक वर्ष सुद्धा नाही म्हणजे 1 जानेवारी 2009ला सर्वसामान्य नागरिकांसाठी एनपीएस योजना सुरू झाली आणि केंद्र सरकारने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना 5 मे 2009 म्हणजे अवघ्या 5 महिन्यामध्येच स्वरूप पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 5 महिन्यामध्येच 70% जुनी पेन्शन जिला आपण कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी म्हणतो ती पूर्ण लागू करावी लागली. म्हणजेच सरकारच्या हे लक्षात आलं आपण एनपीएस योजनेची वास्तव परिस्थिती भयान वास्तव हा जो भाग 1 आहे त्यामध्ये या बाबतीत पाहिलंय की कर्मचाऱ्याच्या सेवेत असताना जर मयत झाला तर त्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह एनपीएस सारख्या योजनेतून होत हे शासनाने स्वतः मान्य केलं आणि जुन्या पेन्शनचे सर्व लाभ दिले. त्यानंतर पुढे जाऊन केंद्र सरकारच्या हे लक्षात आलं. केंद्र सरकार यासाठी वारंवार म्हणतोय कारण केंद्र सरकार बदल केले तरच महाराष्ट्र सरकार एनपीएस मध्ये बदल करतंय किंवा करू शकतंय ही परिस्थिती आहे आणि त्याप्रमाणेच फॉलो केलं जातंय. म्हणून केंद्र सरकारने स्वतः हे मान्य केलं की आम्ही ज्या पद्धतीने 10% अंशदान देतोय आणि कर्मचाऱ्याचे 10% अशा 20% अंशदानामध्ये सेवानिवृत्तीनंतर देखील कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह होणार नाही. म्हणून डिसेंबर 2018 मध्ये मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन जानेवारी 19 मध्ये त्याची अधिसूचना निर्गमित करून 1 एप्रिल 19 पासून केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्याचं अंशदान 10% वरून 14% नेलं. महाराष्ट्राने नंतर तेच फॉलो केलं 14% एनपीएस मध्ये. म्हणजे सध्या कर्मचाऱ्यांना एनपीएस मध्ये स्वतःचं 10% आणि शासनाचं 14% असं 24% गुंतवणुकीचं कॉर्पस संचित कॉर्पस सुरू झालेला आहे. त्यानंतर आता या एनपीएस योजनेतून कर्मचाऱ्याच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचं निवृत्ती वेतन मिळतंय का, तर एनपीएस योजना ही एनपीएस योजनेचे वास्तव 2 भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की ही नो पेन्शन स्कीम आहे. ती सरळ एक ॲन्युटी वार्षिकी वर्षभरामध्ये जे व्याज रकमेला येणार आहे त्याचे डिवायडेशन 12 महिन्यामध्ये करून त्यातून कर्मचाऱ्याला ते दिलं जातं. जे 58व्या वर्षीही तेवढंच राहतं, 59व्या वर्षी तेवढंच राहतं, 60व्या वर्षी तेवढंच राहतं, 65व्या वर्षी तेवढंच, 70व्याही वर्षी तेवढंच, 75व्याही वर्षी तेवढंच वय यासाठी मोजतोय. कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे भारतामध्ये महागाई वाढीचा दर हा 5 ते 7% आहे. म्हणजे 58व्या वर्षी कर्मचाऱ्याला 100 रुपयामध्ये ज्या वस्तू येतात 59व्या वर्षी त्या 95 येणार आहेत किंवा तेवढ्या वस्तू त्याला घेण्यासाठी 105 रुपये लागणार आहेत. तेवढ्याच वस्तू त्याला 60व्या वर्षी घ्यायच्या असतील तर 111 रुपये लागणार आहेत. या पद्धतीने ते 100 रुपयामध्ये
70व्या वर्षी फक्त 14% वस्तू येणार आहेत. हे आपण सविस्तर 2 भागामध्ये बघितलेलं आहे. म्हणजे एनपीएस या योजनेतून कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह महागाई वाढ ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने होऊ शकत नाही, हे शासनाच्या लक्षात आल्यामुळे आणि हे वास्तव एनपीएस मध्ये अनेक कर्मचारी रिटायर झाल्यानंतर लक्षात आल्यामुळे आता शासनाने आपल्या समोर ह्या यूपीएस आणि आरएनपीएस सारख्या योजना आणलेल्या आहेत. आता यूपीएस ही योजना काय आहे, तर यूपीएस ही सरळ सरळ पेन्शन योजना नाही आहे, ही पे आउट स्कीम आहे. अननॅचरल कर्मचाऱ्यांसाठी जर विचार केला तर अनैसर्गिक पेन्शन सिस्टीम आहे. अनैसर्गिक का म्हणतोय, तर कर्मचाऱ्यांची हक्काची खरी जी निवृत्ती वेतन नियम आहे त्याच्या उलटी, म्हणजे कर्मचाऱ्याच्या अंशदानातून तयार होणारा कॉर्पस स्वतःकडे घेणे, कर्मचाऱ्याला हयातभर केवळ 90%च वेतन देणे, अशा बाबी करून त्यातून कर्मचाऱ्याला तयार झालेल्या कॉर्पस मधूनच निवृत्ती वेतन देणे, अशा स्वरूपाची जी पेन्शन योजना आलेली आहे. म्हणूनच हिला उलटी पेन्शन योजना किंवा अनैसर्गिक पेन्शन योजना म्हणणं योग्य ठरतंय. मग आता ही यूपीएस योजना नवीन असल्यामुळं ती आपल्याला समजून घेणं तर गरजेचं आहे, त्याची तुलना आपण करणार आहोत. परंतु आता जी एनपीएस योजना आहे त्याचं निवृत्तीनंतर बाबी कशा होतात ते जर पाहायचं झालं तर लक्षात येईल की कर्मचारी जर निवृत्त झाला तर त्याला त्याचा जो काही संचित कॉर्पस झालेला आहे त्याच्या 60% रक्कम त्या कर्मचाऱ्याला मिळते आणि 40% रक्कम ही अॅन्युटी मध्ये गुंतवली जाते, ती कंपल्सरी आहे. आणि त्यातून जो वार्षिक दर येतो त्या वार्षिक दराचे 12 विभागणी करून मासिक पेन्शन स्वरूपात अॅन्युटी आपल्याला मिळते. आता फक्त 40% रक्कम गुंतवता येतं का, असं काही नाही. आपण ठरवलं तर की 100% रक्कम देखील गुंतवू शकतो, 80% रक्कम देखील गुंतवू शकतो, फक्त 40%च्या आत मात्र आपल्याला येता येत नाही. आता गुंतवलेले 40% कर्मचाऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबियाला मिळतात का, तर मिळतात, कारण ती कर्मचाऱ्याचीच रक्कम आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या जिवंतपणामध्ये जरी त्या मिळवायच्या असल्या तरी मिळतात, पण पेन्शन त्या पद्धतीने, अॅन्युटी त्या पद्धतीने कमी बसते. असे वेगवेगळे त्यामध्ये प्लॅन आहेत. आता शेवटी रक्कम म्हणल्यानंतर त्यासाठी इन्शुरन्स प्रोव्हाइड करणाऱ्या, गुंतवणुकीचे व्यवस्था तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना वेगवेगळे नियम तयार करणं गरजेचंच आहे. ते वेगवेगळे आकर्षक असे प्लॅन तर नक्कीच करणार, ते सगळे अवेलेबल आहे. फक्त एनपीएस योजनेत एक लक्षात घ्यायचं, कर्मचाऱ्याच्या कॉर्पस मधून त्याला निवृत्ती वेतनासारखी अॅन्युटी दिली जाते. आता एनपीएस धारक कर्मचारी जर सेवेमध्ये असताना मयत झाला तर त्याला मात्र जुन्या पेन्शनचे कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी हे सगळे लाभ 5 मे 2009 पासूनच आणि जानेवारी 2021च्या नियमावली अन्वये सर्व मिळतात. ही झाली एनपीएस योजना. त्यानंतर आलेली आहे आता नवीन यूपीएस योजना. यूपीएस योजनेमध्ये सरळ सरळ केंद्र सरकार म्हणत आहे, राजपत्र दोन्ही वाचा. दोन्ही यासाठी म्हणतोय, आपल्या सर्वांना कल्पना आहे 24 ऑगस्ट 2024ला केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही योजना मंजूर केली. मंजूर करताना याला युनिफाईड पेन्शन स्कीम नाव दिलं. 24 जानेवारी 2025ला जेव्हा पहिलं राजपत्र निर्गमित झालं त्या राजपत्रानुसार कव्हर पेन्शनचं आहे, आतमध्ये ॲश्युअर्ड पे आउट आहे, सुनिश्चित भुगतान आहे. पे आउट कशाला म्हटलं जातं, आपल्या सर्वांना कल्पना असेल की इन्शुरन्स कंपन्यांमध्ये देखील काही रक्कम जर आपण टाकली तर एसटीपी मोड सारख्या बाबी करून ती इन्शुरन्स कंपनी किंवा गुंतवणूक कंपनी त्याच्या एम्प्लॉईला पे आउट देतं. तसं हे सेवा लोकशाही प्रणालीत सेवा देणाऱ्या, हयातभर आयुष्य खर्ची घालणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील आता केंद्र सरकारने पे आउट सिस्टीम आणलेली. पे आउट सिस्टीमची माझ्याकडे सोपी व्याख्या आहे, लाईफ टाइम पे फॉर पे आउट अँड गेट आउट. ज्या पद्धतीने एनपीएस योजनेमध्ये कर्मचारी सेवानिवृत्त होतो त्याच दिनांकापासून कर्मचारी आणि शासन यांचा संबंध संपतो, त्याच पद्धतीने त्याच सारखी ही देखील योजना आहे. भले ही योजना यूपीएस योजना केंद्र सरकार स्वतः चालवणार, परंतु आयुष्यभर कर्मचाऱ्याच्या वेतनातून पे घ्यायचं आणि मग निवृत्तीनंतर त्याला पे द्यायचं, अशा पद्धतीने निवृत्ती वेतनातून आउट करणारी ही पे आउट सिस्टीम असलेली योजना. आता ही योजनेचं स्वरूप जर आपल्याला समजून घ्यायचं म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण जुन्या पेन्शन मध्ये बघितलं
की कर्मचाऱ्याची आरएक्स सेवा ही कर्मचाऱ्याच्या नियुक्ती दिनांकापासून सुरू होते, परंतु या ठिकाणी आरएक्स सेवा ही कर्मचाऱ्याच्या कपात झालेल्या कालावधीवर निश्चित आहे. भले तुमची जॉईनिंग डेट काही असू द्या. महाराष्ट्रासाठी हा जो नियम आहे हा तर इतका गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचं 20 वर्षाच्या आयुष्याचं वाटोळं करणारा आहे, कुटुंब असुरक्षित करणारा आहे, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. कसं ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. असा हा आरएक्स सेवेचा नियम कर्मचाऱ्याच्या कपात वर्षावर आधारित आहे. आता या ठिकाणी आपण यूपीएस आणि आरएनपीएस वेळ वाचवण्याच्या हिशोबाने दोन्ही सोबत पाहूया. यूपीएस योजनेची कार्यपद्धती समोर आलेली आहे. 19 मार्च 2025 रोजी पीएफआरडीआयच्या विनिमय अधिनियम या अन्वये राजपत्र प्रकाशित करून सविस्तर अशी 195 पानाची, मला एक कळत नाही, सगळ्या बाबी मायबाप शासन आपल्या मान्य, पण निवृत्ती वेतन हा नियम ह्या बाबी कर्मचाऱ्याच्या सेवेनंतरच्या आहेत आणि कर्मचाऱ्याच्या सेवेनंतर होणाऱ्या बाबी जर एवढ्या जटिल का म्हणतोय महाराष्ट्रामध्ये पुन्हा समजून घ्या. डीसीपीएस, एनपीएस, यूपीएस, आरएनपीएस, ओपीएस हे एक पूर्ण चक्र जर कर्मचाऱ्याच्या डोळ्याभोवती दररोज सेवा कालावधीमध्ये फिरत असेल आणि तो जर त्याची चिंतेत असेल, होय महाराष्ट्रातील कर्मचारी मागील किमान 11 वर्षापासून चिंतेतच आहे. मग अशी चिंता घेऊन जर तो सेवा देत असेल तर महाराष्ट्र शासनाने सेवेबाबत, होणाऱ्या सेवेबाबत थोडी चिंता करणं गरजेचं आहे. मायबाप सरकार कृपया भावना समजून घ्या. तरी असो, 195 पानाचं यूपीएचं विनिमय अधिनियम आपण आणता, भविष्यात आपण त्याचं प्रत्येक चॅप्टर वाईज सुद्धा पाहू. समजून घेणं गरजेचं आहे, कारण जी चूक 2005 किंवा 2004 मध्ये ही योजना आली असताना त्यावेळेस जे कर्मचारी किंवा त्या कर्मचाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांनी ह्या बाबी कर्मचाऱ्यांपर्यंत सविस्तर पोहोचवणं गरजेचं होतं. परंतु आता मुळात प्रशासनालाच त्या बाबी कळत नव्हत्या. नियम लागू केले, कार्यपद्धती येत नव्हत्या, निर्णय लागू केले, मंत्रिमंडळ पुढचे धोरण आखत नव्हतं. यामध्ये 20 वर्ष महाराष्ट्रात गेलेत. गोंधळ या योजनेमध्ये झालाय. भविष्यात तो पाहूया, सविस्तर बाबी मांडणार आहोत. मग आता जर अशा बाबी होणार असतील तर भविष्यात कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशा बाबी होऊ नयेत, म्हणून माझ्या परीने जेवढं करता येईल तसं यूपीएस योजनेचा विनिमय देखील आपल्या समोर सविस्तर असा घेऊन येईल. आता 195 पानं जर प्रत्येक कर्मचाऱ्याला समजून घ्यायची असतील आणि एवढ्या जटिल प्रक्रिया जर पेन्शन या बाबीसाठी करत असेल तर सेवा कालावधीत कर्मचारी चिंतेत नाही पडायचा का? निवृत्तीनंतरच्या बाबी एकदम साध्या सुटसुटीत पाहिजे, एका ओळीत एका साध्या 2 मिनिटांमध्ये कर्मचाऱ्याला समजल्या पाहिजे. पण तशा ह्या चारही योजना नाही आहेत. असो, यूपीएस योजनेबाबतीतली आपल्याला स्पष्टीकरण घेत असताना पुढच्या बाबी आपल्या लक्षात घ्या. यूपीएस आणि आरएनपीएस ची तुलना सोबत करतोय. यूपीएस योजनेमध्ये कर्मचाऱ्याच्या हयातीमध्ये 10% अंशदान हे कर्मचाऱ्याचं कपात केलं जाणार. दुसरी गोष्ट, कर्मचाऱ्याची 10 वर्ष आरएक्स सेवेची व्याख्या आपण अगोदर बघितली. कर्मचारी त्याची कपात जर नियमित 10 वर्ष असेल तर तो यूपीएस योजनेला पात्र होतो. त्याच पद्धतीने तो आरएनपीएस महाराष्ट्र शासनाच्या योजनेला देखील पात्र होतो. आता शासनाचं असं म्हणणं आहे, केंद्र सरकार म्हणतंय 25 वर्षाची आरएक्स सेवा पूर्ण केली की आम्ही कर्मचाऱ्याला त्याच्या अंतिम वेतनाच्या 50% आणि त्यावरचा महागाई भत्ता एवढी पेन्शन त्या कर्मचाऱ्याला देऊ. आरएनपीएस योजनेमध्ये महाराष्ट्र शासन म्हणतंय 20 वर्षाची आरएक्स सेवाची व्याख्या पुन्हा एकदा सांगतो. कर्मचाऱ्याच्या कपात झालेल्या कालावधी ती जर 20 वर्ष झाली तर आम्ही कर्मचाऱ्याला अंतिम वेतनाच्या 50% प्लस त्यावरती महागाई भत्ता हे निवृत्ती वेतन देऊ. महाराष्ट्र शासन निवृत्ती वेतन म्हणतंय, केंद्र सरकार ॲश्युअर्ड पे आउट म्हणतंय, पण महाराष्ट्र शासनाने आणखी कार्यपद्धती आणलेली नाही. आज रोजी या तारखेपर्यंत, आज 25 मार्च आहे, आजपर्यंत कार्यपद्धती निर्गमित केलेली नाही. परंतु जो 20 सप्टेंबर 24चा जी आर आहे त्यानुसार तरी निवृत्ती वेतन देऊ असं म्हणतंय. त्यानंतर केंद्र सरकार निवृत्त होत असताना कर्मचाऱ्याच्या मागील 12 महिन्याचं सरासरी काढून त्यावर आधारित निवृत्ती वेतन देणार आहे. महाराष्ट्र शासन आरएनपीएस योजनेमध्ये शेवटच्या वेतनाच्या, जे की जुन्या पेन्शनमध्ये सुद्धा याच पद्धतीने केलं जातं, त्या पद्धतीने देण्याची
नियम आहे. त्यानंतर विषय येतो केंद्र सरकार 25 वर्ष आरक्षण सेवेनंतर देणार आहे 50% निवृत्ती वेतन, महाराष्ट्र शासन 20 वर्ष सेवेनंतर देणार आहे 50% निवृत्ती वेतन. आता आपल्याला इथं जाणवेल की केंद्र सरकार 5 वर्ष वाढीव घेतंय. तसं नाही, लगेच सांगून टाकूया. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्याला लमसम स्वरूपात निवृत्ती वेळी प्रत्येक 6 माही कालावधीसाठी 1/10 या प्रमाणामध्ये गणना करून, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 3 दिवसाचं या पद्धतीने गणना करून कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर एकमुस्त म्हणजे ज्याला आपण एकाच वेळी मिळणारी रक्कम देणार आहे. महाराष्ट्र शासन अशी कोणतीही देणार नाही. आता ती जर लमसम मिळणारी अमाऊंट आहे, तिचा जर एकूण अभ्यास केला तर कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीमध्ये कपात झालेल्या 4.5 ते 5 वर्ष रक्कम आणि त्यावरचं व्याज लमसम अमाऊंट म्हणून कर्मचाऱ्याला मिळतंय. म्हणजे ते जर 4-5 वर्ष वजा केले तर इकडे देखील केंद्र सरकार 20 वर्षानंतर 50% निवृत्ती वेतन देतंय. इकडे देखील महाराष्ट्र शासन RNPS मध्ये 20 वर्षानंतर 50% देते. फक्त केंद्र सरकारने असं खाल्लंय, महाराष्ट्र शासन असं खाल्लं, एवढाच यामध्ये फरक आहे. असो, एक फरक मात्र लक्षात घ्या. निवृत्ती वेतन या बाबीचाच फक्त जर विचार करायचा म्हणला, आता याला निवृत्ती वेतन म्हणणं की काय, यानंतर आपण याला पे आउट म्हणूया. कारण निवृत्ती वेतन म्हणणं माझ्यासारख्या व्यक्तीला मंजूरच होत नाही, कारण ते इन्शुरन्स कंपन्याने दिलेलं खरं पे आउट आहे. म्हणून यापुढे आपण पे आउट म्हणूया. 25 वर्षाच्या आत जर कर्मचाऱ्याने आरक्षण सेवा केली आणि 10 वर्षाच्या वर जर त्याची आरक्षण सेवा झाली तर मधल्या कालावधीत, म्हणजे 10 वर्षाची आरक्षण सेवा ते 25 वर्षाची आरक्षण सेवा या दरम्यान सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्याला केंद्र सरकार त्या प्रमाणामध्ये पे आउट कमी करणार आहे. महाराष्ट्र शासन देखील 10 वर्ष आरक्षण सेवा ते 20 वर्ष आरक्षण सेवा या कालावधीमध्ये देखील त्या प्रमाणात कमी निवृत्ती वेतन करणार आहे. म्हणजे मधल्या कालावधीमध्ये झालेलं, आपल्याला आणखी एक लक्षात घेणं गरजेचं आहे. 10 वर्षाच्या आतमध्ये आरक्षण सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ॲश्युअर्ड पे आउट देत नाही, मिनिमम ॲश्युअर्ड पे आउट देखील देत नाही. मग त्या कर्मचाऱ्यांना काय मिळणार, तर NPS अंतर्गत लाभ. NPS अंतर्गत मधीलच लाभ काय मिळणार, तर UPS ही योजना NPS या योजनेतीलच एक घटक आहे. आता 25 वर्षानंतर कमी सेवा होणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पे आउटचं जर विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येतंय 24 वर्ष आरक्षण सेवेला 48% निवृत्ती वेतन, 22 वर्ष आरक्षण सेवेला 44% निवृत्ती वेतन, 20 वर्ष आरक्षण सेवेला 40% निवृत्ती वेतन, अशा पद्धतीने इकडे निवृत्ती वेतन UPS योजनेमध्ये पे आउट स्वरूपात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना देणार आहे. RNPS योजनेमध्ये काय आहे, 20 वर्षाला 50. आता हे लक्षात घ्या, केंद्र सरकार 25 वर्षाच्या वरती सेवा झाल्यानंतर 50% देणार आहे. राज्य सरकार 20 वर्षाच्या वर सेवा झाल्यानंतर 20% देणार आहे. इथं लमसम अमाऊंट त्या कालावधीमध्ये लमसम अमाऊंट मधून किती रक्कम वापस येते याचा विचार नाही, फक्त ॲश्युअर्ड पे आउटचा विचार करतोय. ते करत असताना केंद्र सरकार 25 वर्षाला 50%, राज्य सरकार 20 वर्षाला 50%, याचा जर रेशो काढला आपण 25 गुणिले 2 50, म्हणजे प्रति वर्षाला दुप्पट, 2 ने गुणायचं, तेवढी पेन्शन टक्केवारी तिकडे मिळते. इकडं 20 वर्षाला 50%, म्हणजे एका वर्षाला 2.5% या प्रमाणामध्ये रेशोमध्ये पेन्शन कर्मचाऱ्याला मिळते. मग हा रेशो जर पाहिला तर प्रमाणात कसं होईल, 20 वर्ष आरक्षण सेवा झालेल्या UPS धारक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला 40% निवृत्ती वेतन मिळेल. इकडं 20 वर्ष आरक्षण सेवा झालेल्या राज्य सरकारच्या RNPS मधील कर्मचाऱ्याला 50% निवृत्ती वेतन मिळेल. आता हे जर 19 वर्षाचा डिफरन्स पाहिला तर UPS मध्ये केंद्र सरकारच्या असणाऱ्या कर्मचाऱ्याला 38% अंतिम वेतनाच्या निवृत्ती वेतन मिळेल. RNPS मध्ये असलेल्या 19 वर्ष आरक्षण सेवा झालेल्या कर्मचाऱ्याला 47.5% एवढं निवृत्ती वेतन मिळेल. 18 वर्ष सेवा झालेल्या UPS धारक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला 36% पे आउट मिळेल. 18 वर्ष RNPS अंतर्गत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 45% निवृत्ती वेतन मिळेल. 17 वर्ष UPS अंतर्गत निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला 34% पे आउट मिळेल. 17 वर्ष
आरक्षण सेवा पूर्ण करून RNPS मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 45.5% एवढं निवृत्ती वेतन मिळेल. या पद्धतीने जर जात गेलो आपण तर आपल्या लक्षात येईल की या पद्धतीने कर्मचाऱ्यांना हे निवृत्ती वेतन त्या प्रमाणात कमी मिळत आहे. त्यानंतर 10 वर्षाची आरक्षण सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर पेआउट हे 10,000च्या आत आलं तर शासन त्याला मिनिमम ॲश्युअर्ड पेआउट म्हणून केंद्र सरकार UPS धारकाला 10,000 रुपये देणार आहे. इकडे RNPS योजनेमध्ये राज्य सरकार त्या कर्मचाऱ्याला 7,500 रुपये देणार आहे. हा एक फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा फरक जर पाहिला तर स्वेच्छानिवृत्तीबाबत अगोदरच सांगतो, RNPS योजनेमध्ये स्वेच्छानिवृत्तीचा GR मध्ये कोणताही उल्लेख नाही. उद्या कार्यपद्धतीमध्ये आला तर तो भाग वेगळा. परंतु UPS योजनेमध्ये केंद्र सरकारने 25 वर्षाची मिनिमम आरक्षण सेवा ठेवलेली आहे. 25 वर्षानंतर आरक्षण सेवा पूर्ण करून कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतो. परंतु ही स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी त्या कर्मचाऱ्याला ॲश्युअर्ड पेआउट हे केव्हा मिळेल तर तो कर्मचारी नियत वयोमानाने ज्या तारखेला निवृत्त होऊ शकतो प्रत्यक्षात तर त्या तारखेपासूनच त्याला ॲश्युअर्ड पेआउट होऊ शकतो. म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेतली त्या दिनांकापासून नियत वयोमानाने तो कालावधी पूर्ण करेपर्यंत त्या काळामध्ये त्या कर्मचाऱ्याला काहीही मिळणार नाही. याबाबत सविस्तर बाबी आपण मागील UPS योजनेमध्ये कर्मचाऱ्याला सरकार कुठे कुठे आणि कसं फसवत आहे यामध्ये 3 भागामध्ये सविस्तर पाहिलेला आहे. अनेक बाबी आहेत, ते पण व्हिडिओ आपण नक्की पाहून घ्या. त्यानंतर पुढचा विषय आहे राजीनामा बडतर्फी. या बाबतीमध्ये UPS योजना लागू नाही. त्याच पद्धतीने RNPS मध्ये सांगितलेलं आहे की NPS प्रमाणे सगळे लाभ मिळतील. लमसम अमाऊंट ही UPS धारक योजनेमध्ये केंद्र सरकारने दिलेली आहे. ती लमसम अमाऊंट ही मूळ वेतन आणि महागाई भत्ता याच्या 1/10 भाग म्हणजे प्रति दिवस 3 दिवस महिन्याचे या प्रमाणामध्ये आहे. जी की आपण त्याचा कॅल्क्युलेशन केलं तर 10 वर्ष आरक्षण सेवा केली तर कर्मचाऱ्याला अंतिम पगाराच्या 2 पट म्हणजे 2 पगार मिळतात. 15 वर्ष आरक्षण सेवा करणाऱ्याला 3 पगार, 20 वर्ष आरक्षण सेवा करणाऱ्याला 4 पगार, 25 वर्ष आरक्षण करणाऱ्याला 5 पगार, 60 वर्ष आरक्षण सेवा पूर्ण करणाऱ्याला 6 पगार. या पद्धतीने कर्मचाऱ्याला लमसम अमाऊंट दिलं जात आहे. या बाबतीत सविस्तर बाबी जर पाहिजे असतील तर UPS योजनेचा मिळणारी पेन्शनचं उदाहरणासह व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यामध्ये आपण लमसम अमाऊंट सविस्तर समजून घेऊ शकता. त्यानंतर ॲश्युअर्ड पेआउट घेणारा म्हणजे सेवानिवृत्तीनंतर ॲश्युअर्ड पेआउट घेणारा UPS धारक जो कर्मचारी आहे तो जर मयत झाला तर त्याच्या कुटुंबाला त्याच्या ॲश्युअर्ड पेआउटच्या 60% एवढं फॅमिली ॲश्युअर्ड पेआउट UPS मध्ये केंद्र सरकार देत आहे. त्याच पद्धतीने RNPS योजनेमध्ये देखील राज्य सरकार सेवानिवृत्त झाल्यानंतर या RNPS धारक कर्मचाऱ्याला हाच नियम देत आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना कल्पना आहे UPS योजनेमध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्याचं जे खातं आहे आता ते खातं कसं विभागलं त्याची प्रक्रिया कशी असणार आहे हे आपण भविष्यात जेव्हा या UPS योजनेचा 19 मार्चचा विनिमय राजपत्र समजून घेऊ त्यावेळेस पाहूया. पण त्यामध्ये त्यांनी इंडिव्हिज्युअल कॉर्पस मध्ये स्वतः कर्मचाऱ्याचं 10% अंशदान, केंद्र सरकारचं 10% अंशदान एक स्वतंत्र खातं, फुल कॉर्पस मध्ये 8.5% अंशदान ते का देऊ असं सरकार म्हणतंय तर कर्मचाऱ्याला महागाई वाढीनुसार त्याचा उदरनिर्वाह होण्यासाठी जे काय आम्हाला बाबी कराव्या लागणार आहे त्यासाठी स्वतंत्र हा 8.5% असं केंद्र सरकारचं 18.5% अंशदान, कर्मचाऱ्याचं 10% अंशदान, अशा 28.5% अंशदान UPS मध्ये गुंतवलं जाणार आहे आणि त्यातून हे ॲश्युअर्ड पेआउट दिलं जाणार आहे. हे ॲश्युअर्ड पेआउट कॅल्क्युलेट करताना कर्मचाऱ्याला छत्रपती संभाजीनगरच्या निर्णयानुसार 2019 मध्ये केंद्र सरकारला जो निर्णय घ्यावा लागला की कर्मचाऱ्याला NPS योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट पॅटर्न, पेन्शन फंड मॅनेजर, त्याची स्कीम म्हणजे LC25, LC50 ह्या बाबी निवडण्याचा अधिकार हा कर्मचाऱ्याला दिलेला आहे. मग ते जर कर्मचाऱ्याने निवडलं तर कर्मचाऱ्याचा कदाचित कॉर्पस कमी झाला तर याची जबाबदारी केंद्र सरकार स्वतः घेत नाही. म्हणून एक डिफॉल्ट पॅटर्नवर आधारित केंद्र सरकारने कॅल्क्युलेशन करण्यासाठी बेंचमार्क कॉर्पस ही देखील एक संकल्पना आणलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने 3 प्रकारचे कॉर्पस तिथं दिसत आहेत. एक
गुंतवणूक केलेला इंडिव्हिज्युअल कॉर्पस आणि पूल कॉर्पस हे 2 आणि बेंचमार्क कॉर्पस हे लक्षित कॉर्पस अशा 3 प्रकारच्या व्यवस्था युपीएस मध्ये आहेत. आरएनपीएस योजनेमध्ये आज रोजीपर्यंत कोणतंही स्पष्टीकरण न आल्यामुळे अशा कोणत्याही बाबी अजून आरएनपीएस मध्ये नाही आता. ह्या अशा पद्धतीने थोडक्यात जर पाहिलं तर युपीएस आणि आरएनपीएस ह्या योजना असल्याचं आपल्या समोर येतं. आता यामध्ये आपले आणखी प्रश्न असू शकतात, ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूया. परंतु आज रोजी आपल्याला चारही योजना समान पातळीवर किंवा तुलना स्वरूपात कशा आहेत एवढ्याच मुद्द्याला अनुसरून आपण बोलत आहोत. मग आता युपीएस योजना, आरएनपीएस योजना ही देखील जुनी पेन्शनच्या प्रमाणात किती पद्धतीने लाभ देऊ शकतात याचा फरक जर आपल्याला तुलना जर करायची म्हटलं तर आपल्याला जबाबदारपूर्वक सांगतो, एनपीएस ही योजना वास्तवात पेन्शन योजनाच नाही, नो पेन्शन स्कीम आहे. हे आपण सविस्तर मागे पाहिलंय, 2 व्हिडिओ आहेत, आपण नक्की पहा. परंतु युपीएस आणि आरएनपीएस ह्या जर 2 योजना, आरएनपीएस योजना लागू करताना तर राज्य सरकारचं म्हणणं काय आहे की कर्मचाऱ्याच्या गुंतवणुकीची जी जोखीम आहे त्याच्या बदल्यात आम्ही ती जोखीम आम्ही उचलावी ह्या उद्देशाने आम्ही आरएनपीएस योजना आणतोय. परंतु ही नुसती जोखीम नाही, आणखी अनेक बाबी आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत त्या जोखमा सुद्धा राज्य सरकारला उचलाव्याच लागतील. त्या मागण्या नाहीत, तो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. हेच आपण शोध पेन्शनचा जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा यामध्ये सविस्तर पाहणार आहोत. तरीही जरी राज्य सरकारने जोखीम उचलण्याच्या हिशोबाने आरएनपीएस योजना आणली असेल आणि केंद्र सरकारने कर्मचाऱ्याचा भविष्यातील उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने जर युपीएस योजना आणली असेल तरी देखील जुन्या पेन्शन एकीकडे आणखी एक गोष्ट लक्षात घेऊया. केंद्र सरकारने युपीएस योजना आणली त्यावेळेस केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे, युपीएस योजना ही जुन्या पेन्शन योजनेमधली सुरक्षितता आणि एनपीएस योजनेमधल्या गुंतवणूक या दोन्हीचा समन्वय एकत्र करून आम्ही ही योजना आणली. परंतु ही सुरक्षितता किती योग्य आहे? कर्मचाऱ्याच्या हयातीतून त्याला 90% वेतन द्यायचं आणि 10% त्याची गुंतवणूक करून स्वतःकडे घ्यायची. निवृत्तीनंतर असा कर्मचारी जर लगेच मयत झाला आणि दुर्दैवाने त्याचं कुटुंबीय म्हणजे वारस देखील मयत झालं तर सरकारसाठी हे उत्पन्नाचा सोर्स तयार नाही का याचा देखील सरकारने विचार करावा. असो, जुन्या पेन्शनच्या प्रमाणात ह्या दोन्ही योजना केव्हा जाऊ शकतील तर केंद्र सरकार म्हणतंय आम्ही तुम्हाला पे आउट देतोय, पेन्शन देत नाही. का म्हणतंय अवघ्या 4-5 दिवसामध्ये तो देखील सविस्तर बाबी आपण पाहणार आहोत. त्यानंतर जुन्या पेन्शनमध्ये जी अंश राशीकरण बाब आहे ती अंश राशीकरण बाब युपीएस आणि आरएनपीएस मध्ये नाही. भविष्यात पाहिलं तर ही अंश राशीकरण बाब या योजनेमध्ये केव्हाच येऊ शकत नाही. तशी व्यवस्था करायला की बाबी यामध्ये दिसत नाही. तिसरी बाब, युपीएस आणि आरएनपीएस योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचा जो वेतन आयोगानुसार होणारी वाढ आहे तो विषय नाही. चौथी बाब, कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर जी वाढीव पेन्शन होती 80 वर्षाच्या नंतरची ती पेन्शन ते पे आउट ना युपीएस मध्ये आहे ना आरएनपीएस मध्ये आहे. आणखी पुढची बाब जर पाहायची म्हणलं तर सेवानिवृत्तीनंतर कर्मचारी, महत्वाचं आहे लक्षात घ्या, सेवानिवृत्तीनंतर जर कर्मचारी 7 वर्षाच्या आत मयत झाला किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन जर कर्मचारी 7 वर्षाच्या आत मयत झाला तर त्याच्या कुटुंबियांना जुन्या पेन्शनमध्ये 50% दरानेच निवृत्ती वेतन मिळतंय. म्हणजे वाढीव दरानेच निवृत्ती वेतन मिळतं, कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं. परंतु युपीएस आणि आरएनपीएस मध्ये सगळ्याला वाचण्यासाठी आकडा 60% आहे. पण ते 60% कसे गोलमाल आहेत समजून घ्या. आपल्याला इकडं दिसेल जुन्या पेन्शन मध्ये 50%, युपीएस आरएनपीएस मध्ये 60%, 10% ज्यादा नाही. युपीएस आरएनपीएस मध्ये जे 60% म्हटलं जातंय ते कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर युपीएस मध्ये मिळणाऱ्या पे आउटच्या 60% आहे. म्हणजे त्याच्या निवृत्तीवेळी असणाऱ्या वेतनाच्या 30% आहे. आरएनपीएस योजनेमध्ये देखील हेच आहे. मग कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची जी सुरक्षितता आहे त्याच्यामध्ये केलेली ही चालाकी आहे, हे देखील आपण समजून घ्या. त्यानंतर
यूपीएस योजनेमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेताना त्याला निवृत्ती वेतन दिलं, ते पे आउट दिलं जाणार नाही. आरएनपीएस मध्ये तर याचा उल्लेखच नाही. यूपीएस योजनेमध्ये कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या नियत वयोमानाने जी तारीख होणार आहे त्या कालावधीच्या वेळी त्याला ॲश्युअर्ड पे आउट दिलं जाणार आहे. मग स्वेच्छानिवृत्ती ते नियत वयोमानाने निवृत्ती या कालावधीमध्ये कर्मचाऱ्याच्या उपजीविकेचं काय, हा प्रश्न खूप गंभीर आहे. तो गंभीर यासाठी आहे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर स्पष्टीकरण दिले, उदाहरणासह दाखवले. नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. परंतु पुन्हा प्रश्न पडतो, या कालावधीमध्ये स्वेच्छानिवृत्ती ते नियत वयोमानाने निवृत्त व्हायची तारीख याच्यामध्ये जर कर्मचारी मयत झाला तर त्या कर्मचाऱ्याला आपण काय देणार आहात? त्याच्या कुटुंबियाला आपण ॲश्युअर्ड फॅमिली पे आउट देणार का ॲश्युअर्ड पे आउट देणार? हे म्हणण्याचं कारण असं, ॲश्युअर्ड पे आउट आपण निवृत्तीनंतर मयत होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बदल्यात देणार. इथं प्रत्यक्षात स्वेच्छानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला ॲश्युअर्ड पे आउटच नाही, तर त्याच्या प्रमाणात आपण कसं देणार? हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, यूपीएस आणि आरएनपीएस या योजनेमध्ये कर्मचाऱ्याचं कुटुंब म्हणजे कर्मचारी आणि त्याची पत्नी किंवा कर्मचारी महिला आणि तिचा पती एवढीच व्याख्या दिसते. कर्मचाऱ्याचं मुलगा आणि मुलगी, त्यांची विकलांगता, त्यांचं घटस्फोटपणा, विधवा, परित्यक्ता किंवा आणखी ज्या काही बाबी जुन्या पेन्शनमध्ये आहेत याचा उल्लेखच नाही. म्हणजे कर्मचाऱ्याला मुलगा मुलगी आहे आणि त्याची सुरक्षितता करणे गरजेचं आहे, याची कोणतीही व्यवस्था यूपीएस आणि आरएनपीएस मध्ये नाही. ह्या अशा बाबी तुलना स्वरूपात थोडक्यात आहेत. या बाबतीत आणखी बोलायचं म्हणलं तरी खूप काही आहे, परंतु माझ्यासारखा सरळ सरळ 2च वाक्यात ह्या योजना जर सांगायच्या म्हटलं तर खरं पाहिलं तर 1982चा निवृत्ती वेतन नियम हा सर्वांगाने, कारण त्याला इतिहास जवळजवळ 125-150 वर्षाचा आहे, त्याला बेस स्वराज्याचा आहे, असे नियम हळूहळू तयार होत ते 200-225 पानाचं बाळ तयार झालेलं आहे. आणि त्यातून खरी कर्मचाऱ्याच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या बाबतीतले नियम करण्यात आले. इकडे एनपीएस पाहायचं तर ही निवृत्ती वेतन योजना नाही, हे केंद्र सरकारने स्वतःच सिद्ध केलंय, स्वतःचं अंशदान वाढून सिद्ध केलं, यूपीएस सारखी योजना आणून सिद्ध केलंय. यूपीएस ही योजना सरळ सरळ ॲश्युअर्ड पे आउट देणारी संस्था आहे, ॲश्युअर्ड पे आउट देणारी स्कीम आहे. आरएनपीएस ही त्याच धर्तीवर जाणारी योजना आहे. परंतु या सर्वांचं जर 2 ओळीत सांगायचं म्हणलं, कारण आज रोजी एनपीएस, यूपीएस का आरएनपीएस या 3 योजनांचाच विकल्प कर्मचाऱ्यांच्या समोर आहे. म्हणून मी डीसीपीएसचं नाव घेत नाही. डीसीपीएसचं नाव पुढील भागापासून नक्की घेऊया. हे घेतल्याशिवाय यूपीएस आरएनपीएस हे पुढचं अपत्य आहे. अगोदर पहिल्या अपत्याचं काय ते पाहावं लागेल, ते सविस्तर बघूया. एनपीएस, यूपीएस आणि आरएनपीएस या योजना बाबतीत आपणास 2च वाक्यात सांगतो. एनपीएस ही योजना कर्मचारी स्वतःच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी जर मयत झाला तर सर्वात जास्त फायदा त्याला एनपीएस मध्ये आहे. आणि यूपीएस आणि आरएनपीएसचा विकल्प असणारा कर्मचारी जर सेवानिवृत्त झाला तर सेवानिवृत्तीनंतर तो कर्मचारी आणि त्याचा जोडीदार हे दोघं जर जास्तीत जास्त कालावधीसाठी जिवंत राहिले तर त्यात त्यांचा फायदा आहे. म्हणजे एकीकडे एनपीएस योजनेमध्ये कर्मचारी केव्हा मरायचं हे कर्मचाऱ्याच्या हातात नाही. यूपीएस योजनेमध्ये कर्मचारी किती कालावधीसाठी जगायचं ही देखील कर्मचाऱ्याच्या हातात नाही. आणि जगणं आणि मरणं जर कर्मचाऱ्याच्या हातात नसेल तर कोणता विकल्प आज घेतला पाहिजे हे कोणीही स्पष्टरित्या सांगू शकत नाही. हवं तर यासाठी ब्रह्मदेव लागतील, कारण तेच आपली कुंडली लिहितात, हे माझ्यासारख्याला वाटतं. अशा पद्धतीने ही थोडक्यात यूपीएस, आरएनपीएस, एनपीएस आणि ओपीएस या योजनांची तुलना थोडक्यात केलेली आहे. या बाबतीत आणखी डीपमध्ये आणखी बरेच नियम आहेत, ते सविस्तर आपण भविष्यात पाहूया. सर्व कर्मचारी हे माझ्यासाठी कर्मचारी चळवळीत दैवतच आहेत. मग हे जर दैवत असतील तर मी कोणतीही भावना व्यक्त करताना ती केवळ कर्मचारी हिताचीच मांडणार. कर्मचारी हिताच्या किंवा नियमाच्या विरुद्ध वाजवी बाबी फॅक्ट आपण कधीही मांडणार नाही, तो आपला स्वभाव पण नाही. जे आहे ते वास्तव बाबी उदाहरणासह दाखवून देणे
तार्किक बाबी बुद्धीच्या पातळीवर घासून घेणे आणि जो आंबेडकरांनी आपल्याला न्याय शिकवलाय, समता, बंधुता, एकता, समानता, या समानताच्या तत्वावर ज्या ज्या बाबी न्यायिक असतील त्या मांडणे, हे काम माझ्यासारखा कर्मचारी करत आहे, करत आलाय आणि भविष्यातही करत राहील. कर्मचाऱ्यांना नम्र आव्हान, या सगळ्या बाबी जर आपणास आवडत असतील, आपले कोणत्याही स्वरूपाचे या बाबतीतले प्रश्न असू द्या, ते कॉमेंट बॉक्समध्ये मांडा, म्हणजे वास्तव बाबी समोर आणण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट, हे सर्व जर आपल्याला आवडत असेल तर कृपया लाईक करा. लाईक केल्यानंतर जास्त काही नाही, प्रेरणा मिळते. आणि कोणतंही कार्य करत असताना प्रेरणा लागते, कारण हे एक व्हिडिओ आपल्या समोर आणण्यासाठी काय कष्ट आणि काय बाबी कराव्या लागतात. जागर पेन्शनचा यासाठीच म्हटलंय की किती रात्री यासाठी मागील 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये घातल्यात ते आमचं आम्हाला माहिती. त्यामुळे एक लाईक आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा प्रवास या ठिकाणी थांबणार नाही. हा प्रवास इथपर्यंत जाणार आहे की महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा पेन्शन हा जो हक्क आहे तो हक्क स्वरूपात प्राप्त करेपर्यंत आपल्याला सोबत जायचं आहे. म्हणून तोपर्यंतच्या सगळ्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा की येणारं पुढचं व्हिडिओ याचं आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. आपल्याकडून कोणत्याही वेगळ्या अपेक्षा आमच्या नाहीत. कृपया अशीच साथ राहू द्या. दैवताप्रमाणे आपली सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.